रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या विशेष भागात मुलांवर निर्भर राहू नका आपले स्वागत करतोय. आजचा हा विषय अत्यंत गंभीर विषय आहे आणि समाजात ज्या पद्धतीने चित्र बदलत चाललंय त्या पद्धतीने आपली मानसिकता, आपले पुढील नियोजन सुद्धा बदलणे हे अत्यंत गरजेचं आहे. इतिहासात जर आपण बघितलं तर भारतीय संस्कृतीमध्ये म्हातारपणी मुलांनी किंवा सुनेनी आपली काळजी करावी, सेवा करावी या दृष्टीने प्रत्येक कुटुंबामध्ये भरपूर असे मुलंबाळं असायचे. म्हणजे तरी 3च्या वर मुलंबाळं असणे हे जुन्या काळामध्ये साहजिक गोष्ट होती. परंतु आता शासनाच्या धोरणाने लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा आता सुशिक्षित झालेल्या आईवडिलांना सुद्धा समजावं लागलं की जास्त मुलं असणे म्हणजे स्वतःला आर्थिक अडचणीमध्ये ढकलण्यासारखे प्रमाण असल्याने मुलं बाळं आता मर्यादितच असतात. एका कुटुंबात 2 किंवा फारच फार 3 याच्यावर सहसा आपल्याला कुटुंबात आता मुलं बाळं पाहायला मिळत नाही आणि चांगली बाब आहे. परंतु म्हातारपणी आपले मुलं आपली काळजी घेतील या उद्देशाने आज आपण त्यांच्यावर शिक्षणासाठी भरपूर पैसा खर्च करतोय आणि भरपूर पैसा त्यांच्यावर खर्च करतोय. त्यामुळे आपण त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा बाळगतोय. पण प्रत्येक मुलगा किंवा मुलगी हे तितकेच हुशार असतील आणि तितकेच कर्तृत्वान असतील असं गरजेचं नाही. आणि त्यामुळे तुम्ही 2 लाख 3 लाख वर्षाचे अगर मुलावर खर्च करत असाल, किती करत असाल तरी तेवढे खर्च केले म्हणून तुम्हाला तसाच त्यातून परतावा मिळेल अशी हमी त्यात नाही. आणि जर मुलं शिकले सुद्धा, अभ्यासात हुशार सुद्धा असेल, परंतु काही कारणास्तव त्यांना दूर जावं लागलं तर ते सुद्धा तुमची म्हातारपणी सेवा करतील ही गैरसमजूत आपल्या मनामध्ये ठेवू नका. आणि त्यामुळे मी वारंवार म्हणतोय की आजच्या काळात आपल्याला आपल्या म्हातारपणामध्ये मुलांवर निर्भर राहण्याची आपली मानसिकता ही बदलणे हे अत्यंत गरजेचं आहे. आता कुणाला मुलं असतात किंवा कुणाला फक्त मुली असतात. अशा परिस्थितीमध्ये आपल्या म्हातारपणी आपण आपल्या गरजांसाठी कोणावर निर्भर राहणार याची पूर्वकल्पना करून नियोजन करणे हे अत्यंत गरजेचं आहे. वयाच्या 25-35 या वयोगटामध्ये जेव्हा नुकताच तरुण पिढीमध्ये सहसा लग्न होतात, संसारात लागतात, तेव्हा त्यांनी आपण कधी म्हातारे होणार याची कल्पनाच त्यांनी करत नाही. त्यांना असं वाटते की आपण सदैव तरुण राहणार. किंवा ज्या पद्धतीने आता हिंदी चित्रपटात किंवा इतर जागी त्यांनी सतत बघतात की जे काही आयुष्य आहे ते आजचंच आहे, जे कमवतात ते आज मदमस्त मौजमस्ती करा आणि आयुष्य जगा या अंदाजाने ते आयुष्य जगत आहेत. भरपूर फिरण्यामध्ये, मौजमस्तीमध्ये आणि इतर खर्चामध्ये आपलं खर्च करत आहेत. परंतु ते या मोठ्या आव्हानाबद्दल त्यांनी निश्चिंत आहेत की त्यांच्या म्हातारपणी काही ना काही उपाययोजना होऊन जातील. तर हा एक खूप 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 मोठी चूक आपण करत आहात. कारण जितके पण प्रगत देश आहेत, जसं आपण जापान बघाल, अमेरिका बघाल किंवा इतर कोणतेही प्रगत देश बघाल आणि तिथलं विशेष करून एक काळा चित्र म्हणजे तिथले जे म्हातारे लोक आहेत त्यांची आता दुर्दशा काय आहे हे चित्र आपल्या सहसा कुठे TV वर किंवा बातमीत दाखवल्या जात नाही. आणि समाज माध्यमांवरही हे देश या गोष्टींना पुढे येऊ देत नाही. पण खरंच तिथल्या म्हाताऱ्या लोकसंख्येची आज दुर्दैवी अवस्था आहे. अक्षरशः म्हाताऱ्या लोकांना आत्महत्या करण्याची वेळ तिथे आहे. आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे त्यांची जबाबदारी घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबात पुरेसा आर्थिकदृष्ट्या सक्षम कोणी नाही. आणि म्हणून त्यांच्या या अवस्थेला एकतर त्यांना काही ना काही
काम करावं लागेल आणि त्या कामातून आपला उदरनिर्वाह करावा लागेल, या पद्धतीने जगावं लागेल. पण आजार आणि त्याचे उपचार, याचे खर्च हे कधी किती येतील याचा काही अंदाज नाही. आणि तसंच चित्र काही वर्षांनी भारतात देखील होणार आहे. आजपासून 20-25 वर्षानंतर भारतात देखील हा गंभीर चित्र आपल्याला दिसणार आहे. कारण भारत आज जरी प्रगतशील देश असला तरी भारत उद्या जाऊन आजपासून 20-25 वर्षांनी हा प्रगत देशांच्या यादीत नक्कीच येणार आहे. आणि प्रगत देश म्हटलं की तिथं जीवनशैली वाढते आणि जीवनशैली वाढली की ते जीवनशैली जगण्यासाठी तसाच एक स्थिर मोठ्या रकमेचा उत्पन्न स्रोताची गरज सुद्धा अत्यंत तीव्रतेने असते. आणि भारताची लोकसंख्या आजच्या परिस्थितीत जर बघितली तर जवळजवळ भारतामध्ये 140 कोटीपैकी 50% लोकसंख्या ही तरुण आहे. आणि आज जी लोकसंख्या तरुण आहे, आजपासून 25-30 वर्षानंतर किंवा 15-20 वर्षानंतर आपण पकडूया, हळूहळू म्हातारी होणे सुरू होणार. आणि त्यामुळे जर भारताची अर्धी लोकसंख्या ही जर म्हातारी राहणार तर शासन सुद्धा इतक्या म्हाताऱ्या लोकांची जबाबदारी घेण्यास सक्षम राहणार नाही. आणि अशामध्ये म्हाताऱ्या लोकांनी स्वतःच्या म्हातारपणात स्वतःच्या निवृत्ती नियोजनाचे, स्वतःच्या आर्थिक स्रोतांशी नियोजन करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ही गोष्ट खरंच गांभीर्याने घेतली पाहिजे. आपण जर आपल्या शहरात देखील आज देखील आजूबाजूच्या कोणत्या वृद्धाश्रमात जाल आणि तिथल्या म्हाताऱ्या लोकांशी थोडा संवाद साधाल तर तुम्हाला समजेल की इथे असलेले म्हातारे लोक केवळ ते आहेत ज्यांनी स्वतःच्या निवृत्तीसाठी, स्वतःच्या वृद्ध आयुष्यासाठी काही एक तरतूद केली नाही. त्यांनी स्वतःला नियमित उत्पन्न काही मिळत राहील किंवा स्वतःकडे शेवटपर्यंत काही मोठी ठोस रक्कम किंवा संपत्ती जमा राहील अशा पद्धतीचं नियोजन नाही. असं असल्यामुळे त्यांनी कुटुंबावर जड झाल्याने कुठंतरी या म्हाताऱ्या लोकांना मरण्यासाठी सोडून दिलं आहे. आणि म्हणून हे वृद्धाश्रम निर्मित झाले. आणि हा चित्र दिवसेंदिवस वाढत जाणार आहे, दिवसेंदिवस. या गैरसमजुतीत मुळीच राहू नका की तुमच्या मुलाला तुम्ही खूप पैसे लावलेत, खूप शिकवलं, त्याच्यामुळे तुमची मुलं तुमची काळजी घेतील किंवा तुमची मुलगी तुमची काळजी घेईल. तर या गैरसमजुतीत मुळीच राहू नका. तुम्हाला वाटत असेल की मी जर तुम्हाला घाबरवतो तर तुम्ही तसं समजा, पण ही परिस्थिती खरंच खूप बिकट आणि गंभीर आहे. आजच्या तारखेला एखाद्या मुलाकडे जर संपत्ती नसेल, मोठ्या आकड्याचा पगार नसेल तर एखादी मुलगी त्याच्याशी लग्न करायला तयार नाही आहे. तर तुम्ही विचार कराल की म्हाताऱ्या अवस्थेमध्ये जर तुमच्याकडे स्थिर उत्पन्न स्रोत नसेल, तुमच्याकडे संपत्ती नसेल किंवा तुमच्याकडे मोठी रक्कम जमा केलेली नसेल तर खरंच निस्वार्थ भावाने हेच मुलगी जे मुलाशी लग्न करायला तयार नव्हती तीच मुलगी तुमची मरतपर्यंत सेवा करणार का? जी मुलगी आपल्या नवऱ्याला साथ द्यायला तयार नव्हती कठीण परिस्थितीमध्ये, ती तुम्हाला कठीण परिस्थितीमध्ये सेवा देऊन साथ देणार का? हा चित्र आधीच्या काळात आपल्याला बघायला मिळायचा, पण भविष्यात हा चित्र आपल्याला बघायला मिळणार नाही. या स्वप्नातून बाहेर या, आपल्याला विनंती आहे. आणि म्हणून आपल्या LIC मध्ये अत्यंत सुंदर योजना आहेत ज्यामध्ये आजपासून तुम्ही 20शीत असाल, 30शीत असाल, जे काही असाल, आपण आजपासून छोटी छोटी का होईना पण आपल्या निवृत्तीसाठी, आपल्या म्हातारपणासाठी एक तरतूद, भविष्य तरतूद म्हणून जमा करणे, पैसा जमा करणे, योजनेमध्ये गुंतवणूक करणे सुरू करा. आणि खूप सुंदर योजना LIC मध्ये आहेत. आपल्या निवृत्तीमध्ये आपल्याला शाश्वत उत्पन्न देणाऱ्या, आपल्या वृद्ध अवस्थेमध्ये आपल्याला एक मोठी रक्कम आपल्याकडे जमा राहील. आपल्या आरोग्यासाठी आपल्याला वेळेवर कोणतेही पैसे उभारायचे झाले तर त्या पद्धतीने
आपले योजनाबद्ध पद्धतीने आपण गुंतवणूक करू शकतो। या सर्व गुंतवणुकीची सविस्तर माहिती घेण्यासाठी आम्हाला थेट संपर्क करा आमच्या संपर्क क्रमांकावर 95 95 19 19 14 या क्रमांकावर। आणि आपल्यासाठी आपल्या निवृत्तीसाठी नक्की LIC योजनेमध्ये गुंतवणूक करा। परत एकदा म्हणतोय, आजपासून 20-25 वर्षानंतर आज साधा अगर आपण डाळीचा भाव सुद्धा बघितलं तर आज 200 रुपयाला टेकलाय। आजपासून 15, 20, 30 वर्षानंतर 30 किलोभर डाळ 1000 रुपयाला जाईल, किलोभर तांदूळ 1000 रुपयाला जाईल। तर विचार करा, जर डाळ आणि तांदूळ 1000 रुपये किलो मिळणार असेल तर तुमच्या मुलांवर किती खर्च राहणार, इतक्या लोकांचं पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी किती पैसा लागणार। त्यामुळे स्वतःच्या म्हातारपणासाठी तरतूद करण्याचा विचार आजच करा। आणि कोणतंही चांगलं काम उद्यापासून करणार हा विचार जर आपल्या मनात असेल तर तो कधीच होत नाही। जे काही करायचं त्यात एकच विचार करायचा की आज करायचं, आता करायचं आणि ताबडतोब करायचं। आजच आम्हाला 95 95 19 19 14 या क्रमांकावर संपर्क करा आणि आपल्यासाठी LICच्या योजनेमध्ये गुंतवणूक करा। आपल्या निवृत्तीमध्ये खात्रीशीर आपल्या हक्काचं पेन्शन मिळवा। आजच्या भागात इथेच थांबतो। आशा करतो आपल्याला ही दिलेली माहिती आवडली असणार, आपण कदाचित जागृत झाले असाल। भेटूया पुढील भागात नवीन माहितीसहित। आमच्या वाहिनीचे सदस्य नक्की व्हा, आपली आवड दर्शवा। आपल्याला देखील आमच्याशी काही संवाद करायचा असेल तर टिप्पणीमध्ये तो उल्लेख करा आणि आमच्याशी संवाद करा। आम्हाला आवडेल, आपल्या टिप्पणी आवडीने आम्ही वाचू आणि पुढील काही माहिती काय द्यायची आपल्या वाहिनीवर यावर आपण नक्कीच नवीन नवीन माहिती आणत राहू। आजचा भाग इथे संपवतोय। नमस्कार, रामकृष्ण हरी, राम राम, हरे कृष्णा, जय भवानी, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराज।